यश परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS व पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। अपोजिट वर्ड्स क्वेश्चन चॅप्टर आपण या ठिकाणी अपोजिट वर्ड्स क्वेश्चन पाहत आहोत। अपोजिट वर्ड्स या घटकावरती क्वेश्चन म्हणजेच मॉडेल क्वेश्चन पाहणार आहोत। नमुना प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत। चला तर मग या ठिकाणी आपण यश परके या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा व तुम्हाला ग्रुपमध्ये दररोजच्या तासिका पाहण्यासाठी ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी 75 88 54 63 08 या स्क्रीनवर दिसलेला हा जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर, यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज टाका, आपला वर्ग टाका। तिसरी चौथी MTS BTS तसेच पाचवी स्कॉलरशिप, नवोदय, 8वी NMMS या सर्व विद्यार्थ्यांसाठी यश परके या चॅनलवर तासिका असतात। तर तुम्ही त्याचा लाभ घेण्यासाठी या नंबरवर तुमचा वर्ग टाका, त्या ठिकाणी तुम्हाला त्या जॉईन करून घेतले जाईल त्या वर्गासाठी। चला, ज्यांनी कुणी नवोदयवाला हे ॲप डाउनलोड केलं नसेल त्यांनी डाउनलोड करा। त्यावरती सध्या नवोदयवाला स्कॉलरशिपच्या नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी पाचवीच्या आणि स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी प्रश्नसंच आहेत। तुम्हाला ते घ्यायचा असेल तर नवोदयवाला ॲप हे डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल। चला, अपोजिट वर्ड्सवर आधारित आपण क्वेश्चन प्रकार पाहणार आहोत, प्रश्न प्रकार पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा आपला, फाइंड द opposite words of the following words from the alternative। खालील पर्यायातून दिलेल्या शब्दाचे आपण या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे। तर पहा, हा शब्द दिलेला आहे वॉन। आता मागच्याच भागामध्ये आपण हा शब्द वॉन म्हणजे जिंकणे, जिंकण्याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? विक्ट्री म्हणजे विजय। वॉन म्हणजे हे पण नाही आणि गेन पण येणार नाही, तर वॉनच्या विरुद्ध आहे लॉस्ट। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। चला, तुम्हाला प्रश्न या ठिकाणी अपोजिट वर्ड्स पाठ असणं खूप आवश्यक आहे, तरी तुम्हाला त्याच प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार आहे। यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न पहा, ॲड हे आपलं वर्ड्स आहे, याचा अपोजिट वर्ड्स पर्यायातून शोधायचा आहे। ॲडच्या विरुद्ध बॅड येईल का? मल्टिप्लाय येणार नाही, आणि सबट्रॅक्ट आणि वॉर्स मग काय येईल रे? ॲडच्या विरुद्ध सबट्रॅक्ट। ॲड म्हणजे अधिक करणे, मिळवणे, आणि सबट्रॅक्ट म्हणजे काय आहे? वजा करणे, काढून टाकणे। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल, ॲडच्या विरुद्ध सबट्रॅक्ट। ऑर्डिनरीच्या विरुद्ध कॉमन येईल का? नाही येणार। एक्स्ट्राऑर्डिनरी, रॉन्स आणि सिंपल पण येणार नाही, तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त अपोजिट वर्ड्स पाठ असणं खूप गरजेचं आहे बरं का। अप वर्ड्स दिलेला आहे, अपच्या अपोजिट वर्ड्स आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे। तर मग नॉन, डाऊन, ब्लॅक आणि लॉंग असे 4 पर्याय दिलेले आहेत। कोणता पर्याय येईल रे? मग ब्लॅक येईल का? अपच्या विरुद्ध काय आहे मग? डाऊन। अप म्हणजे वर, डाऊन म्हणजेच खाली। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। ट्रू म्हणजे ट्रू। आता ट्रू म्हणजे खरे, आता मग खरेच्या विरुद्ध काय? खोटं असलेलं। फ्री म्हणजे मोकळा नाही येणार। नियर म्हणजे जवळ। फॉल्स, ट्रूच्या विरुद्ध फॉल्स येणार। पर्याय क्रमांक 3 राईट म्हणजे बरोबर येते। ट्रू म्हणजे खरे आणि फॉल्स म्हणजे खोटे। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर येईल। यानंतर पहा, मिनिमम म्हणजेच कमीत कमी। मग मोर म्हणजे लेस येणार नाही, मच सुद्धा येणार नाही, तर मिनिममच्या विरुद्ध मॅक्झिमम कमीत कमी आणि जास्तीत जास्त।
पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं ऑपोजिट वर्ड्स जो आहे योग्य त्या ठिकाणी मिनिममच्या विरुद्ध मॅक्झिमम. आता रेग्युलर हा आहे. रेग्युलर म्हणजे आता नियमित चालणारा. रेग्युलर म्हणजे नियमित. ॲब्सेंट म्हणजे गैरहजर असलेला. इनरेग्युलर रेग्युलरच्या विरुद्ध इनरेग्युलर. इवन आणि करेक्ट हे ऑपोजिट वर्ड्स याचे येणार नाही तर इनरेग्युलर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता ओपनच्या विरुद्ध काय आहे? डाऊन येईल का? डोअर, क्लोज आणि अप. ओपनच्या विरुद्ध क्लोज येईल. छान विद्यार्थी चॅटमध्ये उत्तर देत आहेत. छान, त्यांचं स्वागत आहे आपल्या तासिकेमध्ये. चला पुढचा आपला ऑपोजिट वर्ड्स शोधायचा आहे. आता युजलच्या विरुद्ध काय येईल मग? अनयुजल येईल. युजल, अनयुजल. कॉमन, सिंपल आणि नाउन्स येणार नाही या ठिकाणी. पुढचा पहा, काइंड. काइंडच्या विरुद्धार्थी शब्द सांगा बरं, काय येईल मग? काइंड म्हणजे काय? काइंड म्हणजे दयाळू. आता याच्या विरुद्ध काय येईल रे? जेनरस, क्रूल, अग्री की सॅड. अग्री म्हणजे सहमत असणे. मग सॅड म्हणजे दुःखी. क्रूल म्हणजेच क्रूर असलेला, क्रूल. काइंड म्हणजे दयाळू, मग याच्या विरुद्ध क्रूल. पर्याय क्रमांक 2 हे येईल. यानंतर आपला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. खालील पर्यायातून करेक्ट ऑपोजिट वर्ड्सची जोडी निवडा, असा प्रश्न आहे. चला 4 पर्याय दिलेले आहेत. टॉप, बॉटम, राईट, अप, गुड, बुक, क्लेवर आणि टॉल. टॉप आणि बॉटम. करेक्ट आपणाला करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. करेक्ट जोडी कोणती आहे मग? राईट, अप, डाऊन आलं असतं तर या ठिकाणी डाऊन आलं असतं तर ही करेक्ट राहिली असती. मग पर्याय ही चुकीची आहे, ही चुकीची आहे, ही चुकीची आहे. मग टॉप, बॉटम जी आहे, टॉप म्हणजे उंच किंवा वरचा भाग आणि बॉटम म्हणजे खालचा भाग. पर्याय क्रमांक 1 मधली जी जोडी आहे करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर अशाच प्रकारचा प्रश्न पहा. खालचा प्रश्न, यातील दुसरा प्रश्न पहा. सेंड, बेंड. सेंड, बेंड हे नाही येणार. वीक, स्ट्रॉंग. वीकच्या विरुद्ध स्ट्रॉंग. वीक म्हणजे असक्त आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. न्यू म्हणजे नवीन आणि ओपन येईल का? न्यूच्या विरुद्ध ओल्ड आला पाहिजे, मग हे चुकीचं आहे. पास, गेस. पास आणि गेस करणं, पास करणं हे नाही येणार. तर मग वीक आणि स्ट्रॉंग जे आहे ही योग्य जोडी आहे. करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. पर्याय क्रमांक 2. यानंतर पहा नेक्स्ट आपला वर्ड्स. अशाच प्रकारचा क्वेश्चन पहा. शार्पच्या विरुद्ध हार्ड आलं पाहिजे. शार्पच्या विरुद्ध काय आलं पाहिजे? ब्लंट आलं असतं तर या ठिकाणी योग्य झाली असती. बॅटच्या विरुद्ध काय येईल? बॅट आणि हे बॉल दिलेलं आहे, मग हे चुकीचं आहे. ड्राय, वेट, लॉंग आणि हार्ड. कोणती येईल रे मग याची विरुद्धार्थी जोडी सांगा बरं. सांगा. करेक्ट विरुद्धार्थाची शार्प आणि गुड. ड्राय अँड वेट. ड्राय म्हणजे सुका आणि वेट म्हणजे ओला. पर्याय क्रमांक 3 जे आहे करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स आहे.
म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. खालील पर्यायातून आपल्याला इनकरेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट विरुद्धार्थाची चुकीची जोडी निवडायची आहे. चला पहा. ॲड, सबट्रॅक्ट, काइंड, क्रूल ही बरोबर आहेत. मग चुकीची एकच जोडी आहे पर्यायात. बरं, 4 जोड्याचे 3 जोड्या आहेत ते योग्य असतील आणि एक जोडी जी आहे अपोजिट वर्ड्सची चुकीची असेल. मग ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. आता हँड, हेड, हँडच्या विरुद्ध हेड येईल का नाही येणार. टेक, टेक म्हणजे घेणे देणे. टेक म्हणजे घेणे आणि घेऊ म्हणजे देणे. हे बरोबर आहेत. ॲड, सबट्रॅक्ट, काइंड, क्रूल. तर हँड आणि हीड जे आहे ते इनकरेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर अशाच प्रश्न प्रकारावर आपल्याला या ठिकाणी इनकरेक्ट जोडी यातील निवडायची आहे. पहा. टॉप, बॉटम ही करेक्ट जोडी आहे ऑपोजिट वर्ड्सची. अग्री, डिसअग्री ही पण जोडी करेक्ट आहे. राईट, लेफ्ट ही जोडी करेक्ट आहे. कॅट आणि डॉग, या ठिकाणी कॅट आणि डॉग हे विरुद्धार्थी शब्द आहेत का. नाही आहेत. इनकरेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स आहेत हे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. इनकरेक्ट म्हणजे अयोग्य जोडी आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला. आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करत चला. या ठिकाणी आपण अपोजिट वर्ड्सवर आधारित प्रश्न पाहिलेला आहे. यानंतर आपण मिक्स प्रश्न या ठिकाणी पुढच्या भागामध्ये घेणार आहोतच. आपल्याला अगोदर हे छोटे छोटे सर्व रायटिंग अपोजिट वर्ड्स, रायटिंग वर्ड्स, रजिस्टर अशा प्रकारे सर्व आपल्याला छोटे छोटे भाग या ठिकाणी घ्यायचा आहे. हे भाग झाल्यानंतर या सर्व घटकावर आधारित प्रश्न प्रकार आपण क्वेश्चन प्रकार मॉडेल क्वेश्चन पाहणार आहोत, घेणार आहोत तासिकेमध्ये. दररोज तासिका करत चला. तुम्हाला त्या प्रश्नाचा जो उपयोग आहे तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच तुमच्या एक्झाम देत असताना तुम्हाला होणार आहे. तर तुम्ही या तासिकेचा अवश्य लाभ घेत चला. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.